बांधकाम सर 14 वर्षामध्ये केलं, पण रायगड बांधताना सर स्वतःच घरदार वाडा विकावा लागला. स्वतःच घरदार वाडा विकून रायगड बांधला सर. मग राजाने हिरोजींना विचारलं, या रायगडाची गॅरंटी तरी काय, हा किती वर्षे किल्ला टिकेल? त्यावेळेस हिरोजी इंदुरकरांनी सुंदर असं उत्तर दिलं, जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र, सूर्य आणि तारे तडपत राहतील तोपर्यंत आम्ही केलेला रायगडाच्या वास्तूला काही होऊ शकत नाही. असा किल्ला मजबूत बांधलेला, अजूनही किल्ला मजबूत आहे ना सर. फक्त काय केलं, याच्यावरती सागवडी लाकडं होती, खापऱ्या कुंभार नळीची काव मातीची कौलं, आतून रंगीबेरंगी पैठण्या होत्या. त्या इंग्रजांनी 1818 साली पाडलेल्या आहेत. ज्या रायगड रोपे नंतर आपला प्रवास या महालात उभं केलंय, या राणी महालामध्ये सर या सगळ्या मुलांना आपल्याला उभं केलेलं आहे. महाराजांना एकूण लग्न किती केले तर महाराजांना एकूण राण्या होत्या 8. किती राण्या होत्या? 8. मग या गडावरती जे महाल आहेत सर ते 6 आहेत. 6 राण्या या किल्ल्यावरती राहायच्या. मग 2 राण्यांचे महाल येतात पुढे. पाचड पाहिलं का तुम्ही? पाचडला जाताना सर तुम्हाला नेतील. पाचड गावामध्ये राष्ट्रमाता राजमातांची समाधी आहे. पाचड गावी सर पुतलाबाई राहिल्या होत्या जिजामात्यांच्या सेवेला, आणि ज्या सईबाई होत्या यांचं निधन झालं राजगडावरती. पुण्याला राजगड आहे. बाकी 6 राण्यांची 6 माल एका ओळीमध्ये पाहायला मिळतील. राण्यांची नावं ऐका: सईबाई, सोयराबाई, सगुणाबाई, गुणवंताबाई, काशीबाई, पुतलाबाई, लक्ष्मी आणि सकवारबाई. अशा 8 राण्यांची नाव आहेत सर. राणी महालामध्ये जर आपण प्रवेश केला, हा राणीचा पहिला हॉल आहे सर. हॉल मध्ये यांना बसवलेलं आहे. पाठीमागे बेडरूम कक्ष आहे. बेडरूमच्या पाठीमागे सर 400 वर्षापूर्वीच टॉयलेट बाथरूम देखील अटॅच होतं. अटॅच बाथरूम देखील आज पाहायला मिळतील सर. आणि त्या बाजूला हवा काढण्यासाठी खिडकी आहे. रायगड शिवाजी महाराज की जय. आपण आता ज्या दरवाज्यातून आतमध्ये प्रवेश केला, या दरवाज्यापासून समोर आडवी केलेली प्लास्टरची भिंत आपल्याला दिसते का सगळ्यांना? या प्लास्टर केलेल्या भिंतीच्या आतमध्ये हा जो पूर्ण सर वाडा आहे, हा छत्रपतींचा राहता राजवाडा आहे सर. आणि हा जो वाडा होता, हे जे आपल्याला दगडांच्या मधून असे कॉलम सोडलेत का, आपल्याला गॅप दिसतात का? एका लाईन मध्ये सर असे गॅप दिसतील. याच्यावरती हा राहता राजवाडा त्या काळात 32 फुटी उंच होता. म्हणजे वाड्याचं बांधकाम हे त्या काळात सर 2 मजली वाडा उंच होता. आणि याच वाड्यामध्ये आपल्या राजांनी जे वास्तव्य केलं ते फक्त 10 वर्ष. महाराज 70 ला रायगडावरती आले आणि 3 एप्रिल 1686 ला महाराजांनी अखेरचा जो श्वास सोडला सर तो या चौतऱ्यावरती. 3 एप्रिल 1686 ला वार होता शनिवार. हनुमंत जयंतीच्या दिवशी दुपारची 12च्या प्रहरी आपल्या लाडक्या राजाने जगदंब म्हणत अखेरचा श्वास या राजवाड्याच्या इथे सर सोडला. पण समाधीला तुम्हाला जायचंय ना सगळ्यांना. समाधीतून 1 किलोमीटर सर पुढे आहे. समाधी 1 किलोमीटर पुढे का? कारण की तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल आपले महाराज हे शंकराचे भक्त होते. महाराज एकदा पहाटे 5 ला उठले, राजवाड्यामध्ये स्नान केलं, आंघोळ केली. इथून पहिलं दर्शन जगदीश्वराचं व्हायचं. महाराजांचं आयुष्य किती वर्ष आहे? 50 वर्ष. आज तुमची वयाची 20 पर्यंत आपण जगतोय, 20 वर्ष आयुष्य जगतोय. पण 20 पर्यंत आताच्या मुलांचं आपलं शिक्षण पूर्ण होत नाही. उरलेल्या 30 मध्ये आताची लोक मनासारखं घर देखील बांधू शकत नाहीयेत. तर महाराजांनी 50 मध्ये केलं काय, तर 350 किल्ले जिंकलेत, पण 18 पगड जाती एकत्र केल्या ना. आज तुम्ही पाहता, मी पाहता, आपण जातीमध्ये भेदभाव करतो. महाराजांनी 18 पगड जाती एकत्र केल्या आणि हिंदवी स्वराज्य मेनागेटने सर यांना आपण आतमध्ये आणलं. आणि गडावरती आल्यानंतर यांना 2 प्रकारची बांधकामं किल्ल्यावरती बघायला मिळणार आहेत. एक दगडांचं बांधकाम बघायला मिळणार आहे पाठीमागच्या बाजूला, आणि समोर या बाजूला विटेचं बांधकाम आहे सर. हे विटेचं बांधकाम आहे, हे पेशवेकालीन आहे सर. 1733 ला गडावरती पेशव्यांची सत्ता आली आणि 1818 साली रायगड किल्ला उताच्या मुलांचं लग्न सोडलं आणि कोंढाण्याचा सिंहगड केला. असे मावळे महाराजांनी एकत्र केले. बाजीप्रभूंचा इतिहास तुम्ही ऐकला असेल. अशी लोक एकत्र केली आणि याच वाड्यामध्ये आपल्या लाडक्या राजाने इथे प्राण सोडला. लाखो शिवभक्त इथे आले ना, तर इथली माती सुद्धा आपल्या अभिमानाने आपल्या कपाळी लावतात. कारण की मराठ्यांचं तीर्थस्थान आहे. तुम्ही पिकनिकसाठी रायगडावरती आले नाहीत, नुसतं फोटो काढायला गडावरती आलेले नाहीत. कारण की दादा आताची लोक वर्षातून एकदा पंढरीच्या वारीला जातात, पांडुरंगाचं दर्शन करतात. ते केलंच पाहिजे.
पण जीवनात येऊन एकदा तरी रायगड वारी झाली पाहिजे. आल्यानंतर महाराजांना हा मुजरा झाला पाहिजे. या ठिकाणी सर प्राण सोडले.